Hello class, welcome back to the lecture of direct tax. We have started with the calculation of taxable income under the head income from house property, and we have covered four important concepts, that is how to calculate gross annual value, how to calculate net annual value, then how to calculate income under the head house property if the property is let out property, that is LOP. Second, when the property is partly let out, that is vacant and let out property, VLOP. And in today's lecture we will cover two more important concepts, that is self-occupied property and deemed to be let out property. So starting with self-occupied property, which will not generate any kind of income because it will be occupied by the assessee himself. ज्या वेळेला एखादा असेसी स्वतःच्या राहत्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला त्या राहत्या घरापासून त्याला कोणत्याही प्रकारचं इन्कम जनरेट होत नाही, झिरो इन्कम. ओके, किंवा तो असं स्वतःलाच भाडं देणार आहे का? नाही, बरोबर आहे ना. सो अशा वेळेला सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीचं नेहमी लक्षात ठेवायचं, ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू विल बी झिरो. आय रिपीट, because no income has been generated out of it, but still we have to calculate the income generated from self-occupied property. Before beginning with the calculation, we will have to study some important points which we will have to remember in the case of self-occupied property. Self-occupied propertyच्या बाबतीत काही मुद्दे असे आहेत जे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवावे लागतील. सो दोज आर, द ॲन्युअल व्हॅल्यू विल बी टेकन ॲज नील, जे मी आता सांगितलं की झिरो इन रिस्पेक्ट ऑफ मॅक्झिमम 2 SOPs. जर समजा एखाद्या असेसीकडे 5 हाऊस प्रॉपर्टी आहेत, मग त्यातले तो जरी सगळ्यामध्ये राहत नसेल तरी पण सगळेच्या सगळे तो सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी दाखवू शकत नाही. जरी त्यांनी भाड्याने दिले नसतील 5ही घरं तरी ते 5चे घरं तो सेल्फ ऑक्युपाईड म्हणून मेन्शन करू शकत नाही. त्यातले मॅक्झिमम 2च हाऊस प्रॉपर्टी तो सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करू शकतो. आणि हे असेसीवर आहे की तो नेमकं कोणते घर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर करणार आहे. ओके, हे कधी प्रॉब्लेमॅटिक आहे, जर एकापेक्षा जास्त त्याच्याकडे हाऊस प्रॉपर्टी आहेत आणि तो सगळ्या हाऊस प्रॉपर्टीमध्ये राहत नाही आहे, ॲट अ टाईम तो राहूच शकत नाही आहे, प्लस तो भाड्याने पण दिलेले नाही आहेत. तर अशा वेळेला सगळेच्या सगळे घरं सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणून मेन्शन करता येणार नाही, तर फक्त 2च. ठीक आहे, 2 SOPच्या बाबतीत अमाऊंट आपण काय कन्सिडर करायची, झिरो. ओके, वेदर अ हाऊस इन द ऑक्युपेशन ऑफ द ओनर फॉर हिज ओन रेसिडेन्स, दॅट इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस, ऑर अ हाऊस विच कॅनॉट बी ऑक्युपाईड बाय द ओनर बिकॉज ऑफ हिज वर्किंग एल्सवेअर. म्हणजे काही वेळेला असं होऊ शकतं की का त्याने ऑक्युपाय केलेलं नाही आहे, तर तो दुसरीकडे कुठेतरी कामाला असेल तर ते स्वतःची हाऊस प्रॉपर्टी ऑक्युपाय करू शकत नाही आणि ती भाड्याने पण दिली नसेल, तर अशा वेळेला आपण त्याला काय म्हणतो आहोत, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. ओके, उदाहरण धरून चला, मिस्टर एचं घर समजा रत्नागिरीत आहे आणि तो कुठेतरी जॉबला मुंबईला आहे. ओके, मग रत्नागिरीतलं घर जरी त्यांनी भाड्याने दिलं नसेल तर त्याला काही इन्कम जनरेट होणार नाही. मग अशा वेळेला त्या घराला आपण काय म्हणू शकतो आहोत, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी, जरी तो तिथे राहत नसला तरी. नेक्स्ट, इन रिस्पेक्ट ऑफ सच हाऊसेस डिडक्शन फॉर म्युन्सिपल टॅक्सेस पेड इज नॉट अलाउड ॲज द ॲन्युअल व्हॅल्यू इटसेल्फ इज नील. आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण झिरो कन्सिडर केली, पुढे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून आपण काय डिडक्ट करतो, तर म्युन्सिपल टॅक्सेस. ठीक आहे ना, पण म्युन्सिपल टॅक्सेस इथे लेस होऊ शकत नाही कारण की मुळातच तुमची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काय आहे, झिरो. त्यामुळे इथे म्युन्सिपल टॅक्सेसचं डिडक्शन अलाव केलं जात नाही, जरी म्युन्सिपल टॅक्सेस पे केले असतील तरी, आणि करावेच लागतात, घरपट्टी भरावी लागते, बरोबर ना. मग अशा वेळेला जर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असेल तर त्याच्यातून म्युन्सिपल टॅक्सेस वजा केले जात नाही, जरी ते असेसीने स्वतः भरले आहेत, लोकल अथॉरिटीने चार्ज केले असतील तरी देखील ते इथे डिडक्शन क्लेम करता येत नाही. इन विच केस, इन द केस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. बट येस, इथे पुढे आणखी नाही बघा, स्टँडर्ड डिडक्शन ॲट द रेट ऑफ 30% कॅनॉट बी क्लेम्ड ॲज द ॲन्युअल व्हॅल्यू इटसेल्फ इज झिरो. पुन्हा स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला डिडक्शन अंडर सेक्शन 24 2 असतात, एक स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24 क्लॉज ए अँड इंटरेस्टचं डिडक्शन अंडर सेक्शन 24 क्लॉज बी. मग त्यातलं स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला क्लेम करता येत नाही का, बिकॉज स्टँडर्ड डिडक्शन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. मग या SOPच्या बाबतीत नेट ॲन्युअल व्हॅल्यू तुमची नीलच असणार आहे. मग
झिरोच्या 30% काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ते नीलच असणार आहे. सो स्टँडर्ड डिडक्शन इथे क्लेम करता येत नाही, बट इंटरेस्टचं डिडक्शन तुम्ही क्लेम करू शकता. ओके, जर त्या घरासाठी लोन घेतलेलं असेल, घर बांधण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी, तर ते इंटरेस्टचं क्लेम करू शकता. ते किती करायचे ते पुढे मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवणार आहे. नेक्स्ट पॉईंट विच यू विल हॅव टू रिमेंबर, वेअर देर आर 3 or more सच हाऊसेस, इन्कम फ्रॉम ओनली 2 हाऊसेस. ॲक्च्युली हे पहिल्या पॉईंटमध्ये मी क्लिअर केलं होतं, पण रिपीट करते मी पुन्हा इथे बघा, कारण की मला एक कन्सेप्ट आणखीन इथे सांगायची आहे. वेअर देर आर 3 or more सच हाऊसेस, income from only 2 houses are selected by the owner is computed in the above manner applicable to a SOP. Other houses are deemed to be let out. जसं की मी सांगितलं, मिस्टर एकडे समजा 5 घरं आहे, तो एकाच घरात जरी राहत असेल तर आणि बाकीचे त्यांनी समजा जरी भाड्याने दिलेले नसतील बाकीचे 4 घरं, तरी देखील त्यांनी पूर्ण 5 घरांपैकी 2च घरं तो सेल्फ ऑक्युपाईड म्हणून दाखवू शकतो, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी. बाकीचे 3 घरं तुम्हाला डीम टू बी लेट आउट म्हणजे भाड्याने दिलेले आहेत अशा समजुतीने त्याचं इन्कम कॅल्क्युलेट करावंच लागतं. ठीक आहे ना. म्हणजे मॅक्झिमम टॅक्समध्ये किंवा इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये तुम्हाला फक्त 2च तुमची घरं सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी सांगता येऊन त्याचा फायदा घेता येऊ शकतो, म्हणजे इन्कम कमी करता येऊ शकतं. पण बाकीचे 3 घरांचं मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करावंच लागतं. जरी भाड्याने दिले नसतील तरी कशा पद्धतीने करायचे ते आपण नेक्स्ट डीम टू बी लेट आउट ज्या वेळेला मी घेईन त्यावेळेला तुम्हाला जास्त समजेल ते. ओके, सो सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी इथे आपण बघतो आहोत. हां, आता इथे डिडक्शन अंडर सेक्शन 24B बघायचे आपल्याला. एचं जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते SOPच्या बाबतीत नीलच असणार आहे. इंटरेस्ट मात्र कशा पद्धतीने आहे बघा. इंटरेस्ट ऑन लोन्स टेकन आफ्टर 1/4/1999 फॉर अक्वायरिंग ऑर कन्स्ट्रक्टिंग SOP. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी जी आहे ती बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी 1/4/99 नंतर जर लोन घेतलं असेल तर मॅक्झिमम अलाउड किती अमाऊंट आहे बघा, 2 लाखापर्यंतचं. त्याचं व्याज जर असेल, प्रिन्सिपल अमाऊंट नाही, त्याचं व्याज 2 लाखापर्यंत तुम्ही काय करू शकता, क्लेम करू शकता डिडक्शन म्हणून. दुसरा एक इंटरेस्ट तुम्ही हे करू शकता, इंटरेस्ट ऑन लोन्स टेकन आफ्टर 99 फॉर रिपेअरिंग, रिन्यूइंग और रिकन्स्ट्रक्टिंग ऑफ दी SOP. खरेदी करण्यासाठी किंवा बांधकामासाठी नाही, तर पुनर्बांधणी असेल, रिन्यूविंग असेल त्याचं किंवा रिपेअरिंग असेल, हे 1/4/99 नंतर जर लोन घेत असेल तर ते प्लस इंटरेस्ट ऑन लोन्स टेकन बिफोर 99 फॉर अक्वायरिंग, कन्स्ट्रक्टिंग, रिपेअरिंग, रिन्यूविंग और रिकन्स्ट्रक्शन. बाकी काही करण्यासाठी जर लोन 99च्या आधी घेतलं असेल तर त्याच्यावरचं इंटरेस्ट. अशी टोटल अमाऊंट बघायची आहे, पण त्या टोटल अमाऊंटला एक्सीड काय करायचं नाही आहे, 30,000पर्यंतच तुम्हाला तिथे क्लेम करता येईल, 30,000पेक्षा जास्त नाही. सो मॅक्झिमम 30,000पर्यंत. समजा 2.1 मधलं इंटरेस्ट तुमचं 20,000 आहे आणि 2.2 मधलं पण 20,000 आहे, असं टोटल इंटरेस्ट तुम्ही 40,000 क्लेम करू शकता का, नाही, तर ते फक्त 30,000 करू शकता. ठीक आहे. आणि पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट, पहिला पॉईंट आपला 2 लाखाची मॅक्झिमम आहे, दुसरा पॉईंटमध्ये 30,000ची. ओके, ह्या दोघांचं मिळून मॅक्झिमम किती होऊ शकतं, 2 लाखापर्यंतच तुम्ही क्लेम करू शकता, 2,30,000 करू शकत नाहीत, म्हणजे दोन्हीकडचं इंटरेस्ट असेल तर. ठीक आहे. सो ओव्हरऑल मला काय सांगायचं इथे, सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करणं सर्वात सोपं आहे. बिकॉज GAV विल बी 0, म्युन्सिपल टॅक्सेस काही लेस होणार नाही, त्यामुळे NAV पण तुमचं 0 राहील. NAVमधून फक्त तुम्हाला इंटरेस्टचं डिडक्शन घ्यायचं आहे, स्टँडर्ड डिडक्शन पण नाही. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की इन्कम जर 0 आहे त्याच्यातून डिडक्शन घेत असू आपण, तर तुमचं अल्टिमेट किंवा फायनल आन्सर हे निगेटिव्हच येणार, दॅट इज लॉस. ओके, आणि हा लॉस तुम्ही अदर प्रॉपर्टीमधून भरून काढू शकता किंवा त्याच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. वी विल ट्राय अँड अंडरस्टँड दिस कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ओके, Mr. A has a house in Mumbai which he used for his own residence in the previous year 2018-19. Due to his transfer to Nagpur, he could not occupy this house in the previous year 1920. 18-19मध्ये ऑक्युपाय केली, पण 19-20मध्ये त्याचं नागपूरला ट्रान्सफर झाल्यामुळे 19-20मध्ये ते ऑक्युपाय करू शकला नाही. ही स्टेज इन अ रेंटेड हाऊस इन नागपूर. तो नागपूरला भाड्याने राहतो आहे आणि मुंबईमधलं त्याचं घर बॅकएंड आहे. Following further information is available connection with Mumbai house.
मुंबई हाऊस रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू 36,000 आहे. दॅट इज RLV डायरेक्ट दिलं आहे. रिपेअर एक्सपेंडिचर 1,000. इंटरेस्ट ऑन लोन टेकन बिफोर 1499 फॉर कन्स्ट्रक्शन ₹24,000. डेट्स लक्षात ठेवा. इंटरेस्ट ऑन लोन टेकन आफ्टर 1999 फॉर रिपेअर्स 11,000. इंटरेस्ट ऑन लोन टेकन आफ्टर 99 फॉर एक्विजिशन 94,000. Calculate house property income of Mr. A assuming that A has derived no benefit from Mumbai house. No benefit म्हणजे काय, त्याने ते भाड्याने दिलेलं नाही, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी. सो लेट अस सी द सोल्युशन. हिअर इज द सोल्युशन. नेम ऑफ द असेसी मिस्टर ए, स्टेटस इंडिव्हिज्युअल, प्रिव्हियस इयर 1920, असेसमेंट इयर 2021. हे एक्झाम्पल देते मी तुम्हाला, राईट. तुमचा आत्ताचा प्रिव्हियस इयर लक्षात ठेवायचं 20-21 आहे आणि असेसमेंट इयर 21-22 आहे. ठीक आहे. सो नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ SOP विल बी नील 0 बाय बिकॉज नो इन्कम इज बीन जनरेटेड आउट ऑफ विच डिडक्शन अंडर सेक्शन 24. आता बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू दिली आहे, ते इथे घ्यायचीच गरज नाही, कारण की रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू आपण केव्हा कम्पेअर करणार आहोत, फॉर कॅल्क्युलेटिंग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. बट इन case of SOP, your gross annual value is considered as 0. So there is no need of comparing fair rent, municipal value, standard rent. No need. Again, आपल्याला म्युन्सिपल टॅक्सेसचं डिडक्शन पण द्यायचं नाही आहे. प्लस तुमचे जे काही एक्सपेन्सेस असतील त्याच्यासाठी आपण 30% डिडक्शन देतो, ते पण इथे द्यायची गरज नाही आहे. त्यामुळे फार इझी आहे. SOPचं डायरेक्ट नेट ॲन्युअल व्हॅल्यू घ्यायची नील, त्याच्यातून डिडक्शन फक्त एकच मिळेल आणि ते पण इंटरेस्टचं मिळेल अंडर सेक्शन 24 क्लॉज B. आता त्याचं सेग्रेगेशन कसं आहे बघा. एमध्ये तुमचं मिळेल इंटरेस्ट ऑन लोन टेकन बिफोर 1499 फॉर कन्स्ट्रक्शन अँड इंटरेस्ट ऑन लोन टेकन आफ्टर 1499 फॉर रिपेअर्स. आता मी जसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला थिअरीमध्ये, हा पार्ट आपण पॉईंट 2मध्ये बघितलेला, तो इथे मी पॉईंट Aमध्ये म्हणजे फर्स्ट घेतलेला आहे, एवढाच फरक आहे. टोटल किती आहे बघा, 21,000 आणि 11,000 32,000. पण मॅक्झिमम आपण किती क्लेम करू शकतो इथे, फक्त 30,000. जरी इंटरेस्ट 32,000 आहे तरी 32,000 क्लेम करू शकत नाही. मॅक्झिमम फक्त 30,000 क्लेम करू शकतो. प्लस इंटरेस्ट ऑन लोन टेकन आफ्टर 1499 फॉर ॲक्विजिशन, ज्याचा प्रॉब्लेममध्ये दिली अमाऊंट 94,000. टोटल आपण क्लेम करू शकतो मॅक्झिमम 2 लाखापर्यंत, जो आपला पहिला पॉईंट होता. मग आता ॲक्च्युअल इंटरेस्ट आहे 94,000 आणि मॅक्झिमम 2 लाखापर्यंत करू शकतो. मग येस 94,000 एक्सेप्ट करू शकतो. मग 94,000 आपण इथे डिडक्शन दाखवू शकतो. सो हे 30,000 आणि हे 94,000 टोटल किती होत आहेत बघा, 1,24,000. मग हे क्लेम करू शकतो की नाही, तर अगेन येस आन्सर, बिकॉज ह्या दोघांची टोटल जी आहे ती मॅक्झिमम आपण किती क्लेम करू शकतो आहे, तर 2 लाखापर्यंत तुम्ही क्लेम करू शकता. इथे किती आहे, 1,24,000. सगळ्याचं सगळं डिडक्शन तुम्ही क्लेम करू शकता. सो टोटल अलावेबल अप टू ₹2 lakh अँड हेन्स 1,24,000 कॅन बी क्लेम. सो 0मधून ही 1,24,000 लेस करा. युअर आन्सर विल बी मायनस 1,24,000 अँड दॅट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इंटू ब्रॅकेट लॉस, बिकॉज नो इन्कम ओनली डिडक्शन. इंटरेस्ट हे एक्सपेन्स आहे, खर्च. इन्कम काहीच नाही आहे, 0. त्यामुळे हे पूर्ण लॉस होईल. ओके. आता धरून चला, इथलं तुमचं जे इंटरेस्ट आहे ते फॉर एक्झाम्पल एक काम करू, इथे 2,15,000 असतं फॉर एक्झाम्पल. तर आपण इथे किती क्लेम करू शकलो असतो मॅक्झिमम, 2,15,000 सगळे क्लेम करू शकलो असतो का, नाही. तर फक्त आणि फक्त 2 लाख इथे क्लेम करता आले असते. ठीक आहे. आणि टोटल 2 लाख आणि 30,000 किती आले असतं, 2,30,000. तर तेवढे क्लेम करता आले असते का, नाही. तर मॅक्झिमम अमाऊंट दोघांची मिळून पण किती आहे, 2 लाखच तुम्ही क्लेम करू शकता. ओके. सो टोटल इथे 2 लाख क्लेम करून तुम्ही मायनस करायचे अँड यू विल गेट लॉस. सो दॅट वॉज ऑल अबाउट टुडेज प्रेझेंटेशन. थँक्यू.